हम नेहमी करता हीच हमी पाहिजे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला ते कुठेही धक्का लावणार नाही। एक शेवटचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने संविधान चौकात हे आंदोलन होणार आहे त्यासोबतच विदर्भात इथे यापूर्वी आंदोलन झालं होतं, आमरण उपोषण झालं होतं चंद्रपूरला, टोंगी जे ते सुद्धा इथे आलेले आहे। इतर कुठे कुठे आंदोलन होणार आहे नाही म्हणून आज आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांना तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। ते आता आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन तशा प्रकारची तयारी करतील आणि येत्या दिवसामध्ये त्या जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा पुढे येते त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये तशा प्रकारचं आंदोलन केलं जाईल। धन्यवाद। आपण पाहू शकतो 30 ऑगस्ट पासून हे आंदोलन जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये सुरू होणार आहे आणि साखळी आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी महासंघ हे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आव्हान देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर। दरम्यान एक मोठी बातमी नागपुरात ओबीसी महासंघाची बैठक पार पडते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि आपण बघितलं ओबीसी महासंघाने आता ठरवलंय 30 तारखेपासून आता साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, एकीकडे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांसह मुंबईत धडकतात, तर दुसरीकडे नागपुरात सुद्धा आता ओबीसीने एल्गार पुकारलेला आहे। नागपुरात ओबीसी महासंघाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 30 तारखेपासून साखळी उपोषण करण्याचं आता ठरवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर अगदी काही तासांमध्ये पोहोचतील आणि दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 30 तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार आहे। दरम्यान या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठा आरक्षणाचं ध्येय मनाशी बाळगून आता मनोज जरांगेंनी काल सकाळीच कूच केलेली आणि आज ते रात्रीपर्यंत कदाचित मुंबईत पोहोचू शकतात असं कळतंय।